नमस्कार मंडळी. चला तर आज तुम्हाला आमच्या बागेत फिरवून आणते आणि आता काजू धरायला सुरुवात झालेली आहे. पहिली जी कोवळे काजू जे असतात, ओला काजू आपण म्हणतो, ते सुद्धा तयार झालेले आहेत आणि जी पक्की बी जी तयार होते काजूगरांची ती सुद्धा काही प्रमाणात तयार झालेली आहे. तर आज की नाही मी ओल्या काजूची भाजी बनवणार होती, तर त्याच्यासाठी थोडे ओले काजू काढायच्यासाठी आले होते आणि त्याच्याबरोबरच ज्या बिया सुकल्या होत्या त्यासुद्धा मी काढून गोळा केल्या आणि त्याची आज मी भाजी बनवणार आहे. तर की नाही इथे दरवाजात जिथे मी कुरडया वगैरे घालत होती सुकत, त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर त्याच ठिकाणी दरवाजात की नाही इथे जामाचं, काजूची वगैरे थोडीशी झाडं आहेत आणि आणखीन काही काजूची झाडं आहेत, तीसुद्धा बरीच धरली आहेत, पण ती थोडी लांब आहेत. तर मी इथे दरवाजातच असलेलं हे जे काजूचं झाड आहे तिथे त्याच्यावरती मला बऱ्यापैकी ओला काजू म्हणजे ज्या बिया आहेत त्या भेटल्या. तर तिथल्याच मी जवळपासच्या गोळा करून आणलेल्या आहेत आणि काही सुके काजू पण आहेत. तर हा बघा, हे जे झाड आहे हे एका झाडापासून मला एवढ्या बिया भेटलेल्या आहेत. तर घरी आणून ते चिरून त्याची मी भाजी बनवलेली आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये हा शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणून ह्याच्यामध्ये फक्त मी चिरले कसे काजू आणि त्याच्यातून बी कशी, जो गर आहे तो काढला कसा, तेवढंच दाखवते. बाकीचे सगळे डिटेल व्हिडिओ म्हणजे त्याची रेसिपी आणि ते कसे साफ करतात ह्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकरच शेअर करीन. आणि माझ्या पद्धतीने ओल्या काजूची भाजी त्याची पद्धत आहे तीसुद्धा मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करीन. तर इथे की नाही भरपूर सारं तेल मी हाताला आणि विळीला लावून घेतलेलं आहे आणि विळीवरती 2 भाग करून ते ओले काजू जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक टोकदार असं आपण झाडूचा हीर किंवा दाभण किंवा अशी जाड सुई असते, त्याच्याने टोकदार वस्तूने आपण जे गर आहेत ओल्या काजूचे ते काढू शकतो. अगदी सहज येतात, पण हे काम खूप सावधगिरीने करावं लागतं. याला अतिशय डिंक असतो आणि तो जर हाताला लागला तर मग आपल्या हाताचं काही खरं नाही. तर इथे की नाही मी हे सगळे काजूचे गर आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ह्याची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.